नाही पण आपणच एकंदरीत बघू शकतो ट्रेलरमध्ये सुद्धा पूर्ण असुर नावातच दिसतं की असुर वन जंगलाच्या भोवती फिरणारी ही सगळी स्टोरी आहे. अर्थातच तुमचं सगळं शूट जंगलात सुरू होतं, जंगल आजूबाजूला होतं. काय एकंदरीत घडामोडी त्या शूट दरम्यान घडल्या किंवा काय मजा मस्ती सुद्धा शूट दरम्यान घडली असेल ती मला तुमच्याकडून ऐकायची. मग तुला काय सांगशील? खरं तर असुरवन हा एक टॉपिकच खूप वेगळाच आहे. म्हणजे आत्तापर्यंत जर आपण मराठी इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर अशा टॉपिकवरती कधी कोणी फिल्म करायचं ध्येय पकडलं नव्हतं. आणि सचिन दादांनी तो खूप चांगला प्रयत्न केला. प्रयत्नच नाही, त्यांनी ते करूनसुद्धा दाखवलं आहे. खरं तर स्वप्नस्वरूप हे आमचं चॅनल आहे. स्वप्नस्वरूप प्रोडक्शन हाऊस आहे, चित्रपट निर्मिती कंपनी आहे. तर स्वप्नस्वरूपच्या मार्फत या सगळ्या गोष्टी खूपच चांगल्या प्रकारे त्यांनी घडवल्या आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा तो विषयच नाही आणि ही एक सत्य घटनेवरती आधारित एक कथा आहे. आता सत्य घटनेवरती आधारित म्हणजे एक गाव आहे, गावाच्या बागे एक डोंगर आहे. डोंगरावरती जो पण व्यक्ती जातो तो तिकडनं परत यायचे थोडेसे त्याचे वांदेच असतात. म्हणजे तो परत येईल किंवा नाही नाही ही सत्य घटना आहे. ही सत्य घटनेवरती आधारित आहे. Okay. ही सत्य घटनेवरती आधारित आहे आणि सत्य घटना पूर्ण रिसर्च करून सचिन दादांनी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यांच्यासोबत हे घटना घडलेल्या आहेत तिकडे ते गेलेले आहेत, तिकडनं काय काय घटना घडल्या आहेत, कशा घटना घडलेल्या आहेत, तिकडचा जो पुजारी असतो तो कसा आहे, कोणाच्या अंगात येतं तर कसं येतं, त्यांचं एक मूळ जो संगीत आहे तिकडचा एक आदिवासी आपण बोलू शकतो ते संगीत त्यांनी ते तिकडनं आणलं. ते या चित्रपटामध्ये तुम्हाला सगळ्या ओरिजिनॅलिटी त्याच्यामध्ये भेटतील. म्हणजे तुम्ही ते म्युझिक तुम्ही ते ऐकता ते रिअलमध्ये म्युझिक ते आदिवासी लोकांमध्ये वाजतं. रिअलमध्ये तसंच त्या अंगामध्ये येतं. म्हणजे जसं देवी किंवा देवता अंगामध्ये येतं. वगैरे हा जो प्रकार तो बरोबर तो चित्रपटामध्ये प्रॉपर दाखवलेला आहे. आदिवासी लोकांची ती पोहोचवली आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं म्हणजे कुठे जसं काही तुम्हाला खोटं असं दाखवण्यात जाणार नाही, पण जो रिसर्च आहे त्याच्याचवरती ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी त्याच्यामध्ये आहे. आणि जसं आता तुम्हाला थोडंसं थ्रिल वाटतं आहे तसंच थ्रिल आम्हाला शूटिंगच्या वेळेस सुद्धा ते जाणवलं. नेमकं काय आम्हाला नेमकं म्हणजे मगाशी तुम्हाला ते सांगितलंच ना की म्युझिक जसं वाचलं तसं गावातल्या एकाच्या अंगामध्ये यायचं. आता मग सर्वांच्या मनामध्ये प्रश्न, आता कोणी आता मजा मस्ती करायला चालूच राहते. तर कोणी कला करायचं, अरे तो तुला शोधतोय. आता मेन कॅरेक्टर मीच त्यांना आवाहन करतोय, ए डोंगर माऊली. आणि ते आर्टिस्ट लोक अरे तुला शोधतोय. मग माझी तो आता झालं म्हटलं त्याच्या अंगामध्ये येतं, अरे तुम्ही वाजवणं बंद करा बरे. वाजवणं बंद करा. पण तसं काही झालं नाही. म्हणजे देवाची पण कृपा आहेतच, डोंगर माऊलीची स्वतःच कृपा आहे. म्हणूनच हा चित्रपट पूर्ण प्रकारे आपल्यासमोर येतो आहे. आणि बस चित्रपट एवढा चांगला रंगलेला आहे, सगळ्यांचा अनुभव त्याच्यामध्ये टाकलेला आहे, सगळ्यांनी जीव ओतून त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. तर जंगलामध्येच हा पिक्चर झालेला आहे आणि जंगल माऊली आवडीवर प्रसन्न आहे. तर नक्कीच 5 डिसेंबरला जंगल माऊलीला बघायला प्रत्येकाला यायचंच आहे. डोंगर माऊलीला, जंगल तर आहेतच, डोंगर माऊलीला बघायला 5 डिसेंबरला नक्कीच यायचं आहे.